काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणावरून मोदी सरकारवर टीकास्त्र डागले। सध्या तामिळनाडूच्या डीएमके सरकार आणि केंद्रामध्ये शिक्षण धोरणावरून वाद सुरू आहेत। या पार्श्वभूमीवर सोनिया गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। शिक्षण हा समवर्ती विषय आहे आणि राज्यांना त्यांच्या गरजांनुसार धोरण ठरवण्याचा अधिकार असल्याचं त्यांनी म्हटलंय। राष्ट्रीय शिक्षण धोरणावरून सोनिया गांधी आक्रमक। शिक्षणाचं केंद्रीकरण, व्यापारीकरण आणि सांप्रदायिकीकरण। सरकार शिक्षण व्यवस्था कमकुवत करत असल्याची टीका। राष्ट्रीय शिक्षण धोरणावरून सध्या तामिळनाडूतील डीएमके सरकार आणि केंद्रात टोकाचे वाद सुरू आहेत। या धोरणानुसार त्रिभाषा सूत्र, ज्यात राज्याची भाषा इंग्रजी आणि तिसरी भाषा म्हणून हिंदीचा समावेश करण्याची योजना आहे। मात्र याला तामिळनाडू सरकारनं कडाडून विरोध केला। आता या वादात सोनिया गांधी यांनी उडी घेत केंद्र सरकारवर टीका केली। या संदर्भात सोनिया गांधी यांनी एक लेख लिहिलाय आणि या माध्यमातून धोरणाबाबत टीका करत अनेक सवाल उपस्थित केलेत। भाजपच्या 3C इथल्या शिक्षण व्यवस्थेचं नुकसान करतायत। केंद्रीकरण, व्यापारीकरण आणि सांप्रदायिकीकरण या 3C मुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय। या सरकारनं गेल्या वर्षभरापासून शिक्षण मंडळाची बैठक बोलावलेली नाहीये। राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी संबंधित मोठ्या बदलांबाबत केंद्र सरकारनं राज्य सरकारांशी एकदाही चर्चा केली नाही। राज्य सरकारांवर दबाव आणणं, केंद्र सरकारचा निधी रोखणं ही सरकारसाठी शरमेची बाब आहे। केंद्र सरकारनं खासगीकरणाला प्रोत्साहन दिल्यानं आतापर्यंत देशातल्या 89,441 शासकीय शाळा बंद झाल्यात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा वैचारिक अजेंडा पुढे नेण्यासाठी, तो लहान मुलांमध्ये रुजवण्यासाठी केंद्र सरकार सांप्रदायिकीकरण करण्यावर भर देत आहे। शालेय अभ्यासक्रमातून महात्मा गांधींची हत्या आणि मुघल कालखंड वगळण्यात आलाय। दरम्यान शिक्षण पद्धतीत बदल करून त्याचं भारतीयकरण होत असेल तर यामुळे कुणाला दुःख होण्याचं कारण नाही, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। जो शिक्षा पद्धति उस समय आई थी वो भारतीयों को गुलाम बनाने के लिए आई थी। उस शिक्षा पद्धति में बदलाव करके अगर उसका भारतीयकरण हो रहा है तो इससे किसी को दुख होने का कारण नहीं है। कोई भी जो राष्ट्रभक्त व्यक्ति है वो यही कहेगा कि इसका भारतीयकरण होना चाहिए। मुझे ऐसा लगता है कि सोनिया जी ने इसकी पूरी जानकारी लेनी चाहिए और भारतीयकरण को पूर्ण रूप से सपोर्ट करना चाहिए। भारताच्या शिक्षण व्यवस्थेची हत्या थांबवली पाहिजे असं म्हणत सोनिया गांधी यांनी केंद्राला धारेवर धरलं। सध्या एनईपी अर्थात राष्ट्रीय शिक्षण धोरणावर तामिळनाडूसह विरोधकांकडून सुद्धा पराकोटीचा विरोध होतो। आता हा विरोध फक्त तामिळनाडू पुरताच राहतो का याचे अन्य राज्यात सुद्धा पडसाद उमटतायत हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।